नमस्कार मंडळी. मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन नेहमीच व्यावसायिकांना नवीन दिशा आणि उद्योजकतेला एक नवीन ओळख निर्माण करून देत असतात. या वर्षीही MEA एक असा एक्सपो लॉन्च करत आहेत ज्यामध्ये प्रत्येक मराठी व्यावसायिकाला एक जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो. याच जागतिक प्रवासाचा एक अभिमानास्पद भाग म्हणून आज आपल्यासोबत उपस्थित आहेत वेरिटस इंजिनियर्सचे माननीय श्री दिलीप भापकर. नमस्कार सर, नमस्कार. स्वागत आहे तुमचं. सर, मला विचारायला आवडेल की तुमच्या या व्यवसायाच्या जर्नीला सुरुवात कशी झाली? माझ्या व्यवसायाची जर्नी ही 1992 पासून चालू झाली. 1992 ला मी एक सिंपल घरातून बाहेर आलेलो मुलगा आहे. त्याच्यानंतर मी कम्प्लीट एक 18 वर्ष बाहेर एका कंपनीमध्ये जॉब करत होतो आणि 2011 ला मी इंडिव्हिज्युअल माझा स्वतःचा बिझनेस चालू केला. त्याच्यानंतर मी 14 पर्यंत ऑन साइट प्रोजेक्ट करत होतो, ऑल इंडियात प्रोजेक्ट करत होतो मी. त्याच्यानंतर मी 2014 ला माझी वैयक्तिक बारामतीत एक छोटंसं युनिट रेंटनी घेऊन चालू केला. त्याच्यानंतर जी जर्नी चालू झाली ती 2025 पर्यंत मी थांबलो नाही. कंटिन्यू ही माझी जर्नी आहे. तर या जर्नीमध्ये आणि तुमच्या आयुष्यात असा कोणता टर्निंग पॉइंट होता ज्यामुळे तुमच्या बिझनेसला एक चांगला बदल आला? टर्निंग पॉइंट तसं तर पहिले हा बिझनेस जास्त कन्व्हेन्शनल मध्ये चालायचा आणि पीईबी कन्सेप्ट हा 2006-07 ला आलेला. तर सगळे लोक कन्व्हेन्शनल मध्ये होते आणि ठराविक लोकच पीईबी मध्ये उतरले. तर त्यावेळेस मला असं जाणवलं की आपण पण पीईबी मध्ये उतरलं पाहिजे, कारण पीईबी ला सध्या खूप आहे. तर त्या हिशोबाने मी पीईबी मध्ये उतरलो आणि त्या हिशोबाने माझा एक टर्निंग पॉइंटच म्हणता येईल. त्या हिशोबाने माझ्या बिझनेसला ग्रोथ मिळाली. सो काम आणि वैयक्तिक आयुष्य यामधील समतोल तुम्ही कसा साधता? कंट्रॅक्शन लाईन म्हणलं की वैयक्तिक आणि काम हे खूप तफावत आहे. कारण फॅमिलीला खूप कमी वेळ देऊ शकतो किंवा वैयक्तिक जीवनात खूप कमी. कारण ही सिव्हिल लाईन अशी आहे की तुम्ही 24 तास जरी कामात अडकला तरी ते कमीच पडतात. त्या हिशोबाने वैयक्तिक क्षेत्रात खूप कमी वेळ देतो. अगदी बरोबर आहे. तर तुमच्या व्यवसायाची अशी कोणती खास गोष्ट आहे जी तुम्हाला इतर व्यवसायांपेक्षा वेगळं बनवते? इतर व्यवसायापेक्षा म्हणण्यापेक्षा मी जे काम करतो त्यात माझे स्पेशलाइज काय आहे ते माझी क्वालिटी, टाइम लाईन आणि क्लायंटशी माझं जे इंट्रोडक्शन आहे त्यांच्याशी जे मी संभाषण किंवा माझं टायमिंग आहे हे परफेक्ट आणि क्वालिटीत आणि टायमिंगला काम देतो. तेच माझं एक मेन ध्येय आहे. त्यामुळे मला कंटिन्युटी कामं मिळत जातात किंवा समोरचा क्लायंट पण खुश राहतो. मग आजच्या या स्पर्धात्मक जीवनामध्ये तुमचा हा व्यवसाय टिकून राहण्याचं काय सिक्रेट आहे? सध्याच्या ह्या व्यवसायात टिकून राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी खूप फाईट द्यावी लागते. मग याच्यात कॉम्पिटिटर भरपूर आहेत. मग त्याच्यामध्ये रेटमध्ये कपावत होते आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत किंवा एक गोष्ट नाही की ते आपण कंटिन्यू केली तर तुम्ही कुठंतरी तिथपर्यंत पोहोचताल. तर सगळ्या गोष्टीला फाईट देत देत तुम्हाला तिथपर्यंत जावं लागतं. अगदी बरोबर आहे. तर आता नवीन उद्योजकांच्या सक्सेसफुल बिझनेस साठी तुम्ही त्यांना काय गायडन्स द्याल? खूप महत्वाचा प्रश्न विचारला मॅम तुम्ही. तर नवीन जे उद्योजक आहेत तर नेहमी बरेचसे मी 2-3 लेक्चर पण दिले विद्याप्रतिष्ठान कॉलेजमध्ये. तर नवीन मुलांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे की आमच्या वडिलांचा बिझनेस आहे किंवा आम्ही हे करू शकतो. तर खूप मुलांचं काय, मी बऱ्याचशा मुलांना सांगितलं की तुम्ही चुकीच्या ट्रॅकवर जाता. तर मुलांनी नेहमी कॉलेज संपल्यानंतर 1-2 वर्ष जो बिझनेस करायचा त्याचा पूर्ण अनुभव घेतला पाहिजे, त्याच्यात झोकून दिलं पाहिजे. तुम्ही शून्यातून त्या अनुभवाची माहिती घेतली पाहिजे आणि 2 वर्ष कंटिन्यू जर तुम्ही त्याच्यात उतरला तर 100% तुम्हाला सक्सेसफुल आहे. त्याच्यानंतर तुम्ही वैयक्तिक बिझनेस केला ना तर तुम्ही कुठेही थांबू शकत नाही किंवा बिझनेस मध्ये काय अडचणी येतील हे 100% तुम्हाला लक्षात येईल. खूपच छान उत्तर दिलं सर तुम्ही. MEA सोबतचा तुमचा एक छोटासा एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल. MEA चे भरपूर एक्सपोने अटेंड केलेत, भरपूर व्हिजिट पण दिली. तर त्यावेळेस खूप असं मला नेहमी वाटायचं की आपण पण पार्टिसिपेट केलं पाहिजे, पण योग येत नव्हता. तर खरंच पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही नियोजन केलं आहे. तर मी ते कुठंतरी ऐकलं. नंतर मग प्रवीण दादांनी मला सांगितलं की खूप छान काय एक्सपो आहे, तर तू 100% भाग घे. तर त्या हिशोबाने मी MEA ला कनेक्ट झालो. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो 2026 मध्ये स्टॉल बुक करण्याचा काय निर्णय कसा घेतलात तुम्ही? MEA च्या माध्यमातून भरपूर उद्योगाची लोक जोडली जातील
किंवा बऱ्याचशा लोकांशी ओळखी होतील आणि तिथून 100% मला बिझनेसला ग्रोथ मिळेल, हा एक कन्सेप्ट घेऊनच मी उतरलो आहे. आणि 100% मला माहिती आहे, खात्री आहे की मला तिथून 100% बिझनेस मिळणार म्हणून. आणि एमईए एक्सपोची अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्हाला जास्त इम्प्रेस करते? एमईची टीम्स खूप सपोर्टिव्ह आहे, किंवा एमएच लोक बऱ्यापैकी एमएचे ह्याला व्हिजिट करतात. तर असं जाणवलं की 100% मी त्यांच्या बरोबर जोडलं गेलो तर माझा पण कुठं ना कुठं पुढे जाऊन फायदाच होणार आहे. तर त्या हिशोबाने मी एमए बरोबर कनेक्ट झालो. सर, तुम्ही आजपर्यंत कोणकोणत्या प्रोजेक्ट्सवर काम केले आणि अपकमिंग प्रोजेक्ट्स काय असणार आहेत तुमचे? आतापर्यंत मी मेट्रो स्टेशनचे प्रोजेक्ट केले, एअरपोर्टची कामं केली, त्याच्यानंतर मोठमोठ्या इंडस्ट्रीज मध्ये कामं केली आहेत. मी एमएनसी कंपनी बरोबर जोडलं गेलो आहे. तर बऱ्यापैकी त्यांचे प्रोजेक्ट आहेत आणि इथून पुढे माझी इच्छा आहे की मी डिफेन्स आणि रेल्वेमध्ये काम करू इच्छितोय. आता ऑलरेडी रेल्वेचे प्रोजेक्ट करतोय, पण मला डिफेन्स मध्ये पण प्रोजेक्ट करायला आवडेल आणि मी त्या हिशोबाने पुढे ग्रो करतोय. ग्रेट. सर, जसं तुम्ही या एक्सपो मध्ये तुमचा स्टॉल बुक केला आहे, तसंच तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? मी एमए मध्ये स्टॉल बुक केलेलाच आहे. इतर उद्योजकांना पण सांगू इच्छिते की तुम्हीही बुक करा. आणि मी ऑलरेडी बऱ्याचशा उद्योजकांना बोललोय की तुम्ही बुक करायला लावलेले आहेत. बऱ्याचशा लोकांनी केलेले आहेत आणि आणखीन पण तयारीत आहे. आणि खरंच ह्या एमए मधून जो मी आता स्टॉल C95 जो बुक केलेला आहे, तो पुढे जाऊन मला पण माहिती आहे की ह्याचा कुठं ना कुठं मला फायदा होणार आहे. आज मी इथं बुक करतोय, पुढे जाऊन इंटरनॅशनल लेवलला पण मला चान्स मिळणार आहे. शुअर मी एमए बरोबर जोडलं गेलेलो आहे. तर माझं आव्हान आहे की तुम्ही पण बुक करा. धन्यवाद.